हत्ती कणबस केंद्राची माहे जानेवारीची शिक्षण परिषद केंद्र शाळा हत्ती कणबस येथे शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी शैक्षणिक वातावरणात उत्साहात पार पडली। यावेळी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे, विस्तार अधिकारी दयानंद कवडे, हत्ती कणबस केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश षटगार, भुरी कवठे केंद्राचे केंद्रप्रमुख बाना चव्हाण, विषयतज्ञ गणेश अंबुरे, केंद्रीय मुख्याध्यापक मुरडी सर उपस्थित होते। तसेच हत्ती कणबसच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र बिराजदार, उपाध्यक्ष पंचाप्पा घोडके, सरपंच श्रीशैल माळी, उपसरपंच मेहत्रे काका, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश बिराजदार यांनीही उपस्थिती लावली। यावेळी केंद्रातील सर्व 12 जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि 3 खासगी माध्यमिक शाळेचे शिक्षक उपस्थित होते। सर्वप्रथम शाळेच्या नूतन शौचालयाच्या युनिटचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी केंद्र शाळा हत्ती कणबसच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर आवाजात ईशस्तवन व स्वागत गीत गायले। त्यानंतर शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी गट शिक्षणाधिकारी अरबाळे यांनी शिक्षकांना शैक्षणिक वाटचालीत अधिकारी व पदाधिकारी यांच्या सहकार्याने विद्यार्थी व शाळांचा विकास साधावा असे सुचवताना पंचसूत्रीचे पालन करण्याचा सल्ला दिला। केंद्रप्रमुख षटगार यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले। बाना चव्हाण यांनी सोलापूर जिल्हा शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका याबद्दलची माहिती दिली। विस्तार अधिकारी कवडे यांनी शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच ध्येय ठेवा असा संदेश दिला। शेवटी मुख्याध्यापक मुरडी सरांनी सर्वांचे आभार मानले व स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। सूत्रसंचालन डावरे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र शाळा हत्ती कणबसचे मुख्याध्यापक मुरडी सर, कोरेकर मॅडम, गायकवाड मॅडम, मंगरुळे सर, सुरवसे सर, डावरे सर, पांचाळ सर व जाधव सर यांनी परिश्रम घेतले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।